नमस्कार. कोकण डिस्कवरी ऑफिशियल्स या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं मी मंदार जोशी पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. आज आपण आहोत ते कोनशी या गावी आणि दशावतारातील एक सुप्रसिद्ध हार्मोनियम वादक श्री संदीपजी कोलस्कर हे आज माझ्यासोबत आहेत. या व्यक्तिमत्वाचं असं वैशिष्ट्य आहे की त्यांच्या घराण्यातच ही संगीत कला. यांचे वडील हे हार्मोनियम वाजवायचे, भजनी बुवा म्हणून कार्यरत होते. अनेक नाटकांमध्ये जी आव्हानात्मक भूमिका म्हणजे स्त्री पात्र आणि अशी भूमिका त्यांच्या वडिलांनी सादर केलेली आहे. आणि या चॅनेलच्या माध्यमातून मी एक मला माहीत असलेली गोष्ट सांगतो ती म्हणजे संदीप कोलस्करांनी सुद्धा आपल्या लहान वयात स्त्रीपात्राची भूमिका केलेली आहे. तर हे असं अष्टपैलू व्यक्तिमत्व आणि आज ते दशावतार क्षेत्रात एक नामवंत हार्मोनियम वादक म्हणून कार्यरत आहेतच. आणि हे आपण गेली 12 वर्ष होत आहोत. गेल्या मुलाखतीमध्ये त्याचाही उल्लेख झाला. आणि आता ते फक्तच दशावतारी हार्मोनियम वादक नसून ते एक उत्कृष्ट भजनी बुवा सुद्धा आहेत. दशावतार आणि भजन यांची सांगड घालून गवळणींना वेगवेगळ्या चाली देणं, वेगवेगळ्या उडत्या चालीमध्ये किंवा अशा प्रसिद्ध चालीमध्ये अभंगाची रचना करणं किंवा गवळणी तशा पद्धतीने बांधणं, अशा तऱ्हेचं काम, अशा तऱ्हेचं संगीत क्षेत्रामध्ये कार्य हे संदीपजी कोलस्कर करत असतात. आणि आम्हाला याचा अभिमान वाटतो कारण यांच्या आडनावामध्येच या कोनशी गावचा उल्लेख आहे. आणि हे सांगताना आम्हा सर्व ग्रामस्थांचं आणि या आमच्या संपूर्ण कोकण डिस्कवरी ऑफिशियल्स या टीमचा ऊर हा अभिमानानं भरून आल्याशिवाय राहत नाही. तर मी आणखी तुमचा वेळ घेत नाही. आता प्रत्यक्ष संदीप कोलस्कर आपल्या दशावतार ही जी काही त्या काळात जी काही गाणी गाजली दशावतारातली त्या गाण्यांच्या चालीवर जे काही गवळणी या ठिकाणी संदीप कोलस्कर सादर करतील. धन्यवाद. ज्या गवळणी म्हणणार आहे त्या दशावतारात जी गाजलेली गीतं आहे त्याच चालीवर पारंपरिक गवळणी केलेल्या आहे. चाली दशावतारातीलच गाण्याच्या. सर्वप्रथम दशावतारी जे गीत आहे, जे गाणं आहे ते म्हणेन आणि त्या आधारावर त्या चालीवर केलेली गवळण.
हाके